हे बघा, जर तुमच्या नात्यामध्ये ती स्त्री असो किंवा पुरुष असो की बार बार ना कुठल्याही गोष्टीला चिडचिड करत असेल, छोट्या छोट्या गोष्टीला खूप मोठा बवाल करत असेल, तरी तुम्ही त्याला समजून घेता की कारण तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत असता आणि त्या व्यक्तीला तुमच्यापासून लांब जायचं असतं, पण ते स्पष्टपणे तो सांगू शकत नाही, म्हणून तो तुम्हाला इग्नोर करतोय, चिडचिड करतोय, भांडणं करतोय, तुमचे छोटे छोटे चुका काढताय. कशात मग स्वयंपाकमध्ये कशात काही चुका काढणारा कशातही चुका काढतो. तर अशा वेळेस ना तुम्ही तुमची जी प्रेमाची दोरी आहे ना ती सेल करा, जाऊ द्या. कसं आहे, तुम्ही तोडता म्हणजे होडता की तुम्हाला असं वाटतं की माझं प्रेम जाऊ दे, कुठेही गेला, किती चिडचिड केली, किती रागवला, तर त्याला परत आणायची माझ्या शक्ती. पण तो ना ज्यावेळेस तुम्हाला इग्नोर करायला लागला ना तेव्हाच तो तुमच्यापासून लांब झाला, ही गोष्ट समजा. मग हळूहळू तुम्ही जसं जसं त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करता, त्याच्या गोष्टी चिडचिड केली किंवा काही केलं तर तुम्ही त्या गोष्टी जरा इग्नोर करता का माझं व्यक्ती आहे असं समजून, तर ते हळूहळू ना तुमची इज्जत त्या व्यक्तीच्या मनात कमी व्हायला लागते. तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट हे ना गमवायला लागून जाता. तर अशा वेळेस ना नात्यामध्ये ना पेस द्यायला पाहिजे. जायचं त्याला, जाऊ दे. जितकं तुम्ही त्याला होणार ना तितकं तो दूर जाणार. होडायचं केव्हा की ती व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करते आणि तो थोडा रागवलाय त्यावेळेस ठीक आहे, पण ते व्यक्ती प्रेमच करत नाहीये, तो तुम्हाला इग्नोर करतोय, छोट्या छोट्या चुका काढतोय, तर ती व्यक्तीला तुमच्यापासून लांबच जायचं. तर अशा व्यक्तीला ना सोडून द्या, त्याच्या नशिबाने त्याची दोरी सेल करून द्या, त्याला जाऊ द्या. कधी पण हे बेटर आहे तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा. कारण की तो व्यक्ती जर दुसऱ्यासाठी जर तुमच्याबरोबर चिडचिड करत असेल, तुमच्याबरोबर त्याला राहायचंच नाहीये ना, म्हणून तो असं करतो. म्हणून त्याला नमस्कार करा. नमस्कार करणे कधीही